नमस्कार. श्रुतीज फूड होमच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 एप्रिल 2024 मंगळवार म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून शालिवाहन शके 1946 क्रोधी नाम संवत्सर हे नववर्ष सुरू होत आहे. आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणासाठी भरभराटीचे, आनंदाचे, आरोग्यपूर्ण आणि सुखसमृद्धीचे जावे हीच श्रीरामचरणी प्रार्थना. मंडळी, या ब्लॉगमध्ये गुढी कशी उभारायची याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कळवा आणि आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सकाळी लवकर उठून देवाची रीतसरपणे पूजा करून घ्यायची. त्यानंतर नवीन आणलेल्या पंचांगाचीही पूजा करायची आहे. हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुलं इत्यादी वापरून पंचांगाची पूजा केलेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी जो गुढीला महत्त्वाचा नैवेद्य दाखवला जातो तो कसा करायचा हे दाखवत आहे. इथे कडुनिंबाची फुलं घेतलेली आहे. जर आपण कडुनिंबाची एखादी फांदी घेतली, त्या फांदीलाच पुढे ही छोटी छोटी फुलं असतात. ही फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एका खलबत्त्यामध्ये ही फुलं घेतलेली आहे. आता या खलबत्त्यात मी साधारण 2 सपाट चमचे, 2 लहान छोटे चमचे आहेत इतका गूळ घातलेला आहे. गूळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे गूळ पावडर वापरलेली आहे. थोडासा हिंग घातलेला आहे, अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे. त्यानंतर साधारण पाऊण चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे मिश्रण आपल्याला कुटून घ्यायचं आहे. याचा छानसा माऊसूत असा गोळा किंवा पेस्ट होईपर्यंत आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. साधारण 2-3 मिनटातच हे छान वाटलं जातं. छान ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. एका वाटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे. हा प्रसाद करताना मी कडुनिंबाची कोवळी फुलं वापरलेली आहे. याबरोबर कोवळी पानं वापरली तरीही चालतात. हा प्रसाद करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकीच ही एक पद्धत मी आज इथे दाखवलेली आहे. नैवेद्य दाखवायच्या वाटीत मी हा प्रसाद काढून घेतलेला आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या जागेवर छोटा पाट किंवा चौरंग ठेवून घ्यावा. या चौरंग किंवा पाटावरच आपल्याला गुढीचा बांबू ठेवायचा आहे. या पाटापुढे रांगोळी, फुलांची सजावट इत्यादी करून घ्यायचं आहे. आता गुढी उभारण्याची तयारी सुरू करायची आहे. गुढी उभारण्यासाठी साधारण 4 ते 5 फूट उंचीचा बांबू घ्यायचा आहे. इथे हा बांबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि थोडं अष्टगंध पाण्यात कालवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बांबूला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. अष्टगंधाऐवजी आपण हळद, कुंकू यांचाही वापर करू शकतो. आता जो गडू आपल्याला गुढीसाठी वापरायचा आहे तोही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. गडू व्यवस्थित मोठ्या आकाराचा असावा. अगदीच लहान गडू वापरू नये. गडू हा तांब्याचा, चांदीचा किंवा स्टीलचा कुठलाही आपण घेऊ शकतो. या गडूवरही अष्टगंधाच्या रेघा काढून घेतलेल्या आहेत आणि एका बाजूला स्वस्तिक चिन्ह काढून घेतलेलं आहे. आता गुढीला वस्त्र कसं नेसवायचं हे बघूयात. हे तयार गुढीचं वस्त्र बाजारात मिळतं, ते मी आणलेलं आहे. याला अशी नाडी दिलेली असते आणि एका बाजूनी खाच असते. आपल्याला ही खाच बांबूमध्ये घालायची असते आणि ही नाडी बांधून हे वस्त्र आपल्याला घट्टपणे बांधून घ्यायचं असतं. या पद्धतीने अतिशय झटपट गुढीला वस्त्र नेसून होतं.
तसेच बाजारात विविध रंगांच्या, विविध पोताच्या, विविध डिझाईनच्या प्रकाराच्या निरनिराळ्या अशा या वस्त्रांचे प्रकार अवेलेबल असतात. यामध्ये आपण आवडेल ते वस्त्र सिलेक्ट करू शकतो. या नाविन्यपूर्ण गुढीबरोबरच आपण पारंपरिक पद्धतीनेही गुढीला वस्त्र कसे नेसवायचे हे बघूयात. आपल्याकडे जर कोरं वस्त्र असेल किंवा न धुतलेलं एखादं कापड साडी असेल तर ती वापरावी. इथे मी साडीचे 4 पदरी घडी करून घेतलेली आहे आणि वरचा जो काठाचा भाग आहे तो सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या निऱ्या घालायच्या आहेत, जेणेकरून जो साडीचा पदराचा भाग आहे तो वरती येईल. अशा पद्धतीने निऱ्या घालून घ्यायच्या आहेत. गुढीच्या वस्त्राची उंची आपल्या बांबूला साजेसी अशी ठेवावी. अतिशय आखूडही नको आणि फार लांबही नको. आपल्या बांबूच्या उंचीनुसार या वस्त्राची उंची घ्यायची आहे. आता आपलं हे वस्त्र तयार झालेलं आहे. आता हे वस्त्र बांबूला आधी बांधून घ्यायचं आहे. ते कसं बांधायचं ते बघूयात. यासाठी मी सुतळी घेतलेली आहे. सुतळी किंवा एखादा जाड दोरा घेतला तरीही चालेल. सुतळी घेऊन व्यवस्थित बांबूला गाठ मारून हे वस्त्र बांधून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने घट्टसर अशी गाठ मारून वस्त्र बांधून घेतलेलं आहे. आता कडुनिंबाची पानं आणि 4-5 आंब्याची पानं यांचा असा गुच्छ करून घेतलेला आहे. हा गुच्छही बांधून घेतलेला आहे. हा बांधलेला गुच्छ आपल्याला गुढीच्या वस्त्राबरोबरच बांबूला बांधायचा आहे. आता गुढीची इतर आभूषणं म्हणजेच हार आणि साखरेची गाठी हे पण लावून घ्यायचे आहे. अशी ही आपली गुढी आता तयार झालेली आहे. आता या बांबूला आपल्याला गडू लावून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण गुढी उभारायची तयारी केलेली आहे त्या ठिकाणी हा बांबू आपल्याला बांधून घ्यायचा आहे. आपली छान अशी ही गुढी आता उभारून तयार आहे. गुढी उभारण्याची वेळ ही सकाळी म्हणजे सूर्योदयानंतर असावी. सकाळी लवकरात लवकर गुढी उभारून घ्यावी. आता गुढीपूजनाचा विधी बघूयात. गुढीसमोर पान सुपारी, नारळ, फुलवातीचा दिवा, उदबत्त्या इत्यादी ठेवून घ्यावे. गणपती, इष्टदेवता, ग्रामदेवता इत्यादींचे स्मरण करून गुढीपूजन करायचे आहे. हात जोडून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला हळद, कुंकू, चंदन किंवा अष्टगंध वाहायचे आहे. गुढीला अक्षदा वाहायच्या आहेत. यापुढे फूल, दुर्वा, तुळशीची पानं इत्यादी वाहायचे आहे. आपण घेतलेले निरांजन पेटवून घ्यायचे आहे. विड्यावर आणि नारळावर अनुक्रमे एक पळी पाणी सोडून घ्यायचं आहे. आपण जो नैवेद्य तयार करून घेतलेला आहे हा नैवेद्य दाखवायचा आहे. यापुढे गुढीला धूप, दीप इत्यादींनी ओवाळायचं आहे. गुढीची मनोभावे आरती करायची आहे. गुढीला मनपूर्वक प्रार्थना करायची आहे आणि गुढीजवळ एक दिवा तेवत ठेवायचा आहे. मंडळी, आपण गुढी ही सकाळी लवकर उभारतो, त्यामुळे त्यावेळेस हा कडुनिंबाचा नैवेद्य हा प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. जेव्हा आपल्या घरातील स्वयंपाक पूर्ण होईल, जो काही गोडाधोडाचा स्वयंपाक केला जाईल, उदाहरणार्थ श्रीखंडपुरी, पुरणपोळी इत्यादीचा नैवेद्य गुढीला जेवणाच्या आधी अवश्य दाखवावा. गुढी उतरवताना सूर्यास्तानंतर गुढी उतरवावी.
शक्यतो फार अंधार झाल्यावर गुढी उतरवणे टाळावे. मंडळी, हा व्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.